केंद्रीय निवडणूक आयोगानं देशातील 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे SIR मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर केलाय। या टप्प्यात महाराष्ट्र राज्याचा समावेश आहे। 30 जून ते 29 जुलै दरम्यान BLO घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत। 7 ऑक्टोबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे। भारत निवडणूक आयोगानं मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर केलाय। तिसऱ्या टप्प्यात देशातील 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशामध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे। या टप्प्यात महाराष्ट्र राज्याचा समावेश आहे। महाराष्ट्रात 9,86,44,413 नोंदीत मतदार संख्या आहे। या मतदारांची 30 जून ते 29 जुलै या कालावधीत पडताळणी केली जाणार आहे। मतदारांच्या घरी जाऊन BLO माहिती गोळा करणार आहेत। दोषमुक्त मतदार यादी तयार होण्यासाठी राजकीय पक्षांची मदत घेतली जाणार आहे। राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रांवर त्यांचे प्रतिनिधी नियुक्त करावेत। मतदार यादीतून दुबार आणि मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे वगळण्याबरोबरच नवीन पात्र मतदारांची नोंदणी प्रक्रिया पारदर्शक आणि अचूक होण्यासाठी राजकीय पक्षांनी मदत करावी असं आवाहन निवडणूक आयोगानं केलंय। BLOनी पडताळणी केलेल्या यादीचा मसुदा 5 ऑगस्ट रोजी जाहीर केला जाईल। 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत मतदार यादीवर हरकती आणि दावे नोंदवता येतील। या दावे हरकतींची पडताळणी करून 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे।